चलो तर मग आज आपला 20वा दिवस आहे. त्यामुळं माझ्या मते आपण भरपूर गोष्टी कव्हर केल्यात आणि चलो चला सुरू करूया आता पटकन. दररोजचं तेच काय एवढं. चला आता बघा हे बघा इथं काय लिहिलंय आर्मी नेव्ही एअरफोर्स. जर आता आपण नीट बघितलं की आर्मी आणि नेव्ही आणि एअरफोर्सला तर आपल्याला कळतं की हे तीन ना आपल्या ह्याच्यातलं वेगवेगळे हे आहेत. म्हणजे आर्मीचा कमांडर वेगळा असतो, एअरफोर्सचा पण वेगळा असतो आणि ह्याचा पण वेगळा असतो. त्यामुळे जर बघायला गेलं तर असं आहे की हा हा थर्ड डायग्राम करेक्ट आहे ना, कोणाचा कशाशी संबंध नाही. पण जर चुकून असा डायग्राम असता तर एक वेळ आपला विचार करायला लागला असतं, कारण आपला एकच कमांडर इन चीफ असता जो इथं बसू शकले असते. पण इथं कसं आहे, इथं त्या त्या टाईपचे डायग्राम नाहीये. त्यामुळे कधीच ऑप्शन राईट ऑप्शन नसते, राईट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स असं असतं कधी पण. हा युपीएससी मध्ये पण असतं. युपीएससी मध्ये कधीच असं म्हणत नाहीत की बरोबर उत्तर निवडा, म्हणतात की खालील दिलेल्यापैकी जे बरोबर वाटते ते निवडा. हम्म? नो मॅन इज वुमन. नो मॅन इज वुमन. ठीक आहे, एवढं झालं. सम वुमन आर डॉक्टर. सम वुमन आर डॉक्टर, एवढं कळलं. ऑल डॉक्टर्स आर सक्सेसफुल. ऑल डॉक्टर्स आर सक्सेसफुल. येस, ठीक आहे. हे बघा आता काय दिले, सम सक्सेसफुल आर वुमन. बरोबर आहे का? बरोबर आहे, दिसतंच, कनेक्ट होतंय. आणि बघा इथं काय आहे की सम डॉक्टर आर नॉट मॅन. बरोबर आहे का? तर हो बरोबर आहे, कारण काही डॉक्टर्स वुमन असणार आणि एक काही वुमन हे नाही आहे. त्यामुळे सम डॉक्टर्स आर नॉट मॅन पण बरोबर असणार. त्यामुळे ऑल स्टेटमेंट्स, त्यामुळे ऑप्शन नंबर 2. ठेवा. आता एक खूप मस्त दिले बघा. घड्याळ त्याच्या सामान्य गतीपेक्षा जास्त वेगाने म्हणजे काम करते. हा, त्यामुळे ते काय करतात, दर 2 तासाला 4 मिनिट वाढते. म्हणजे 4 मिनिट पुढे जातं दर 2 तासाला. म्हणजे एका तासाला आपण किती करूया, 4/2 म्हणजे 2. म्हणजे एका तासाला ते 2 मिनिट पुढे जाते. हा, असं म्हणजे 2 मिनिट गेन करते. आता काय दिलं बघा, जर घड्याळ 7 मार्च दुपारी 2 वाजता सुरू केले, ठीक आहे, दुपारी 2 वाजता, मग 8 मार्च सायंकाळी 5 वाजता घड्याळ दाखवलेला वेळ किती. आपण काय बघायचं की एकूण सुरू झाल्यापासून वेळ किती झाला. हे बघा की 7 मार्च ते 8 मार्च दुपारचं 2 ते त्या दिवशी 24 तास झाले. हा, आणि त्यानंतर 2 ते 5, 2 नंतर 3, 4, 5 म्हणजे 3 तास. म्हणजे किती, एकूण किती झाले, 24 + 3 म्हणजे किती, 24, 27 तास झाले. बरोबर. आणि प्रत्येक तासाला 2 मिनिटं वाढतंय. मग 27 तासाला किती, 27 × 2 म्हणजे किती, 54. म्हणजे जे काही वेळ असणार त्यापेक्षा 54 मिनिट पुढं. आता 5 वाजल्यात म्हणजे 5 वाजून 54 मिनिटं झालं असणार. ठीक आहे, इतकं सोपं होतं, असं अवघड नव्हतं. हा. आता बघा, हे आता मुद्दाम घेतले, ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, ह्याला म्हणतात सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणतात काय. आणि ह्याचा एक फॉर्म्युला आहे. काय काय असा फॉर्म्युला सांगतो, A+B + AB/100. असं आहे. हा आहे की सक्सेसिव्ह डिस्काउंटचा काय म्हणतो की सक्सेसिव्ह डिस्काउंटचा मेन नॉर्मल फॉर्म्युला हा आहे. पण आता जेव्हा सक्सेसिव्ह डिस्काउंट सेम असतं, काय सेम असतं म्हणजे काय बघा, 15% नफा 15% तोटा जेव्हा असं असतं ना, तर काय फॉर्म्युला माहितीये का, हे A²/100. हा, आता हे कसं आलं तुम्हाला सांगतो बघा. इकडे काय आहे, हे ए आहे आणि हे काय आहे, -A आहे. बरोबर, कारण एकदा नफा झाला आणि तोटा झाला. म्हणजे बघा आपण बघू काय, +A -A प्लस A × -A/100. तसंच झालं हे बघा, ए ला ए गेलं म्हणजे काय झालं बघा, -A² / 100. ठीक आहे, म्हणजे हाच फॉर्म्युला आला. त्यामुळे आता आपलं काय येणार, तर 15% नफा आणि 15% तोटा म्हणजे 15चा स्क्वेअर किती, 225 /100 म्हणजे डॉट येणार आणि ही लॉस म्हणजे लॉस ऑफ 2.25%. ठीक आहे, असं प्रश्न येतात, खूप येतात. हे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला माहित नसला तर आपण तसं पण करू शकतोय की 100 रुपये घ्यायचं, 15% नफा म्हणजे 115, आणि 115चं आता 15% काढायचं आणि मायनस करायचं, मग तेवढंच येतं काय. हम्म, असं आहे. आता बघू. आपलं युक्तिवाद. आता काय दिलं बघा, हे बघा, शुड कम्प्युटर नॉलेज बी मेड कंपल्सरी फॉर ऑल द स्टुडंट इन द सेकंडरी स्कूल. कधी पण पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघायचं, नेगेटिव्ह स्टेटमेंट एक्स्ट्रीम स्टेटमेंट असलं तर त्याला खारिज करायचं. असं काय दिलं बघा, नो आर नीड इज ब्रेड फॉर एव्हरीवन, वी कॅनॉट फॉलो वेस्टर्न मॉडेल्स. डज इट मेक एनी सेन्स, तर नो, नो इट डज नॉट. नो इट डज नॉट का, कारण काय संबंधच नाही की आपलं कम्प्युटर नॉलेजचा आणि इतर त्यांनी परंपरा वेस्टर्न मॉडेल यायला लागले, याला काय नाही. बघा, येस, we cannot compete in international market without equiping our children with computers. बरोबर आहे का, तर हे सत्यच आहे ना, कारण आता कम्प्युटर काळाची गरज आहे. त्यामुळे काय की ओनली टू इज स्ट्रॉंग, ओनली स्टेटमेंट टू इज स्ट्रॉंग, ओनली टू इज स्ट्रॉंग. ठीक आहे. आता हे बघा, आरशात पहिल्यावर दिसतात म्हणलं, आता तुम्हाला तर वाटतं तुम्हाला पाठ झाला असणार. आरशात पहिल्या दिसल्यावर जे कंबाईन मेन्सला आलेला, आणि तुम्हाला सांगतो ह्यावेळी मेन्सला आला की यावेळी प्रिलियन्सची शक्यता आहे. किती असणार, तर 11 - 7 आणि 60 - 17. 11 - 7, 7, 8, 9, 10, 11, 4 वाजून 43 मिनिटं. ठीक आहे, सोपं होतं. आता बघा, तुम्ही केलं असणार,
ठीक आहे, ह्याला म्हणलं असे प्रश्न कधी करायचे, असे प्रश्न कधीही सगळ्यात शेवटी करायचे. एक तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रश्न असे असतात नाही का आपल्या सिरीजचे कम्प्लिशनचे, कधी पण शेवटी करायचे, नाहीतर ना खूप कन्फ्युजन वाढतं. आता इथं बघितलंय मला एवढं काय कळतंय, की हे 12चा स्क्वेअर आहे एवढं कळतंय. खाली स्क्वेअर आहेत का? तर मग बघा हा 16चा नाहीये, 15चा नाही. मग काय असू शकतंय, हे इंटू 12 एवढं एक दिसतंय. इथं काय दिसतंय? काहीच नाही. आणि 15 बघा, 15चा स्क्वेअर किती? काय म्हणतो, 15चा स्क्वेअर राहू दे. 15 इंटू 12 बघा करून 180 येते. आणि 16 इंटू 12 बघून करा तर एवढे येते. त्यामुळं हे एकदम विषम संख्या आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन येणार सी. ठीक आहे. असं हे जे होतं. आता बघा इथं काय दिले बघा. पी पी प्लस क्यू मीन्स पी इज ब्रदर ऑफ क्यू. बर, पी मायनस क्यू म्हणजे मदर. हा, आपल्याला काय काढायचं तिचं, एम इज द मॅटर्नल अंकल ऑफ आर. आपल्याला असं काढायचं आहे. आता बघू आपण, आता पहिले घेऊ, आपण पहिलं स्टेटमेंट घेऊ. बघा, एम मायनस आर. एम मायनस आर म्हणजे काय बघा, ही पी ही क्यू ची आई आहे. म्हणजे एम ही आई आहे. आई म्हणल्यावर आपण गोल करतो, आई आहे म्हणून आर ची केलं. आणि आता बघा, आता हे ना लगेच खारिज का झालं तुम्हाला सांगतो. हे बघा, एम हा आर चा मामा आहे. म्हणजे काय, एम चा लिंग काय, पुरुष पुरुष असणार. इथंच दिले हे आलं, त्यामुळे हे पण उत्तर गेलं. हा, आता आपण दुसरं बघू. हे बघा, एम प्लस के. प्लस म्हणजे काय, की एम हा भाऊ आहे के चा. ठीक आहे, एम हा भाऊ आहे के चा. आणि के मायनस आर म्हणजे के ही आई आहे आर ची. ठीक आहे, आलं आपलं उत्तर. हेच आहे आपला काढायचं, बरोबर. एम हा मामा आहे आर चा. ठीक आहे, त्यामुळं हे असं हे टिक झालेलं आहे. तुम्ही खालचं पण करून बघा, आणि अशा याला पटकन पटपट सॉल्व्ह करायचं, ऑप्शन थ्रू होऊन जातं. हा प्रश्न आलाय आपला कंबाईन 2022च्या प्रीला. बघा, म्हणजे प्रीचे क्वेश्चन्स आपल्याला अवघड वाटतात, पण आपल्याला माहित असलं की गोष्टी काय करायच्यात, कशा करायच्यात, लगेच आपलं सोपं होऊन जातं. स्टेटमेंट बघा काय, सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ. दिस इन्फॉर्मेशन इज गिव्हन ऑन सिगरेट पॅकेट बिकॉज. अजम्पशन म्हणजे काय, जे स्टेटमेंटला स्ट्रॉंग करतात. जे स्टेटमेंटला बळकटीकरण करतात त्याला म्हणतात की म्हणजे त्यांनी ना फॉलो करतात, येस म्हणतात. बघा, पीपल रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन ऑन सिगरेट पॅकेज. बरोबर आहे का? बरोबर आहे. हे अजम्पशन केलंय. मग का? कारण हे आहे म्हणून तर आपण म्हणतो ना की हे असं लिहिलंय. जर असं ह्याने मेन जर स्टेटमेंट निगेटिव्ह असलं तर बाहेर काढायचं, पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. पीपल मेनी पीपल टेक सिरियसली द वॉर्निंग. बरोबर आहे दिले. त्यामुळं बोथ आर करेक्ट. ठीक आहे. हा एकदम मस्त आहे. हे प्रश्न कसा आहे माहितीये का, फक्त तुम्हाला माहित पाहिजे हे काय करायचं किंवा कसं करायचं. असं आलं ना वेल डायग्राम, आपलं सर्कलचा डायग्राम काढायचा, लगेच उत्तर येऊन जातंय. बघा काय दिले, देर आर 120 स्टुडंट्स इन क्लास. बरं ठीक, एकूण 120 आहेत. 58 प्ले हॉकी. इथं आपण काढूया 58 काय म्हणजे हॉकी लिहू. 58 प्ले हॉकी, 42 प्ले फुटबॉल. इथं फुटबॉल लिहू. फुटबॉल किती बघा 42, हॉकी किती 58, आणि कॉमन काय म्हणतो की बघा 28 प्ले बोथ. आउट ऑफ रिमेनिंग स्टुडंट आपल्याला दिले. बरं म्हणजे काय, आपल्याला आता आपण हे बघा, काढू एकूण किती आहे. जर आपल्याला असं काढायचं असलं हॉकी आणि फुटबॉल एकूण किती जण खेळतात, तर आपण कसं करणार आहे बघा, 58 हॉकीवाले प्लस फुटबॉलवाले आणि मायनस 28. हे मायनस का करतो, कारण हे मायनस आहे ना, हे कॉमन आहेत. तर एकदा आपण हॉकीमध्ये पण गणले आणि सेकंड टाइम फुटबॉलमध्ये पण आपण गणले. बरोबर, त्यामुळे आपल्याला काय कळतं की अरे मग आपण हे तर कॉमन वालं निघलं. जर आपल्याला विचारलं असतं की फक्त हॉकी किती खेळतात, तर 58 मायनस 28 केलं असतं. बरोबर, मग आपल्याला कळालं असतं फक्त हॉकी किती खेळतात. आता बघा, आता आपण हे करून बघू. 58 मायनस हे किती येते, 72 येते. ह्याचा अर्थ काय, की हॉकी प्लस फुटबॉल एकूण 72 जण खेळतात. काय 72. आता बघा, एकूण टोटल 120 आहेत. 120 मधनं 72 गेले. किती राहिले, 48 राहिले. बरोबर. आता मी क्वेश्चन फ्रेम केलाय त्यामुळे मी स्वतः तयार केलं, त्यामुळे मला माहिती आहे की उत्तर काय, म्हणजे कॅल्क्युलेशन काय इतके फास्ट नाहीये. क्वेश्चन फ्रेम केलाय त्यामुळे मला लक्षात आहे. आता एकूण किती झाले, की 48 जण राहिलेत. त्यातले काय दिले, आउट ऑफ द रिमेनिंग 25% प्ले चेस. 25% म्हणजे काय, डिवाइड बाय 4 केल्यावर जे येतं ते 25%. म्हणजे किती बघा, 12 जण चेस खेळतात. आता राहिले किती, यातनं 12 गेल्यावर 36 राहिले. आणि तिथेच काय दिले, 36 प्ले व्हॉलीबॉल. 36 जण खेळतात आणि किती जण स्टुडंट व्हॉलीबॉल खेळतात, 36. ठीक आहे, असं आहे, सोपं होतं. फक्त काय आपल्याला हे कळायला पाहिजे नाही का, की आपण जे करायला लागलोय ना, ह्याला क्वेश्चनला सोडायचं नाही. हे बघा, ए बी सी डी ई एफ जी जी एच आय. बघा, इथं लेफ्ट बाजूला ए एक टाइम म्हणून एक आपण मिडलला घेतली, इथं 2 आहे म्हणून 2, आता 3 घेणार. जी एच आय, जे के एल, आणि इथं काय येणार, एम एन ओ पी. ठीक आहे, सोपं होतं. आलं असेल माझ्या मते तुम्हाला हे. व्हॉट इज द एव्हरेज ऑफ नॅचरल नंबर बिटवीन
1 to 97. हा, हे आता मला आलेलं त्या एक्झामला, पण आता मला वाटतं की काही काही फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं आहे. माहित असलं की फास्ट मध्ये होतं. मी तेव्हा लॉजिक लावत बसलो काय असतं काय, पण हे बघा, जर ऍव्हरेज ऑफ नॅचरल नंबर सांगितलं असलं काय फ्रॉम 1 to कितीही, फॉर्म्युला काय, n+1/2. सिम्पल. 97 आहे म्हणजे 97 प्लस 1/2 म्हणजे 98/2 म्हणजे किती, 49. इतकं सिम्पल आहे. पण हे कशासाठी फॉर्म्युला आहे, जर नॅचरल नंबर विचारला असलं 1 पासनं पुढं तरच हा फॉर्म्युला असलं म्हणजे लिहून घ्या कुठं तर एकदा. काय सोपा प्रश्न आहे, काय सोपा प्रश्न आहे बघा. ए आणि बी दोघ जण हे टुगेदर कॅन कम्प्लीट अ वर्क इन 15 दिवस. बी ला किती लागतात, 20 दिवस. चला आता आपण दोन्ही फॉर्म्युला मेथडने करू आणि आपल्या कन्सेप्टने करूया. एसटीडी लिहूया आपण. म्हणलं तुम्हाला एसटीडी मेथड तुम्हाला पाठ झाली असेल, जर तुम्हाला एसटीडी अजून येत नसली तर मला सांगा. आपण ना घेऊ हे पण. टाइम बघू आता किती लागतो. ए आहे बघा, इथं काय दिलंय की बी ला 20 दिवस लागतात. ए आणि बी ला एकूण 15 दिवस लागतात. मग आपण एलसीएम घेऊ. ह्याचा एलसीएम येतोय 60. आता एलसीएम तुम्हाला माहिती ना कसं काढायचं, असं करायचं. आता कशा 5 ने जातंय, 5 आणि 3. मग आता 4 ने घालवू, 1 आणि 3 आणि 3 ने घालवू. त्यामुळं ह्याला मल्टिप्लिकेशन केलं 5 × 4 × 3 की आपलं एलसीएम येतं, जे येतं 60. 60 आलं. आता आपण स्पीड काढू. जर आता हे बघा, स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे आता बी ची स्पीड काय येणार, 60/20 म्हणजे किती, 3. आणि ए प्लस बी ची स्पीड किती येणार, आपलं 15/15 60/15 म्हणजे किती, 4. हेचा अर्थ काय, आपल्याला काय कळतंय बघा, ए ची स्पीड 3 आहे, ए बी ची स्पीड 4 आहे, म्हणजे ए ची स्पीड काय असणार, 1 असणार. आणि झालं. आता टाइम काढायचा. टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स 60 आहे आणि याची स्पीड 1 आहे, म्हणजे हे किती येणार, 60 येणार. झालं, 60 आलं उत्तर. ठीक आहे, असं सिंपल आहे. आणि हा, आता हे आहे. अजून एक फॉर्म्युला काय आहे बघा, आपल्याला ए प्लस बी जर दोघांचा आपल्याला टाइम काढायचा असला एकत्र, तर काय असतं फॉर्म्युला, ए हा बरोबर, ए ए बी अपॉन ए प्लस बी असं असतं. आता ए ए प्लस बी आपल्याला दिले किती आहे, 15 दिले. ए आपल्याला माहित नाही, एक्स घेऊ. आणि बी किती आहे, 20 अपॉन एक्स प्लस 20. म्हणजे हा असा फॉर्म्युला आहे. जर तुम्ही फॉर्म्युलाने जरी केलं ना तरी होऊन जातं. 3x येतं आणि एक्स इज इक्वल टू ओव्हरऑल 60च येतं. मला वाटतं कन्सेप्टच जास्त बरी आहे. हा, आता बघा, हे काय सांगू का, तर हा पण परत फॉर्म्युला आहे. म्हणजे फॉर्म्युला कसा असतो, फॉर्म्युला काय येतो, कारण जेव्हा आपल्याला कन्सेप्ट खूप कळतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच गोष्टी रिपीट व्हायला लागल्यात, म्हणून आपण फॉर्म्युला हे होतं. आणि जास्त पण आपल्याकडे टॉपिक्स नाही आहेत. मी म्हणतो जास्तीत जास्त ना 18 ते 22 फॉर्म्युलेच असतील, ते पण कधी कधीच लागतात. ठीक आहे, त्यामुळे बघा, आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे, जर ना आपलं डिस्टन्स जर सेम असलं तर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला असतं 2xy अपॉन x प्लस वाय. त्यामुळे सिंपल, 2 × 4 × 6 अपॉन x प्लस वाय. 6 + 4 म्हणजे किती, 10. बरं. आता हे जे 2 ने करायचं का नाही, कारण 10 आहे. 10 म्हणजे आपण नुसतं पॉईंट द्यायचं बघा. 4 2 8, 8 6 48, 48/10 म्हणजे किती, 4.8. ठीक आहे, आलं. हम्म. आता बघा, आता ह्याला आपण कसं करूया सांगू. मगाशी जे म्हणलं, ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये ए बी आपण 100 त्याने करू. बघा, एक प्रॉफिट किती मिळालाय पहिल्यांदा सुधीरला, 6% मिळालाय. गोपालला किती लॉस झालाय, 5चा, म्हणून -5 ब्रॅकेटमध्ये काय, 6 × -5 आपण 100. 6 - 5 किती, 1. 1 प्लस 6 5 30, -30 अपॉन 100 म्हणजे किती, 1 - 0.3. एवढं तर कळतंय. त्यामुळे किती, 0.7 आलं. ह्याचा अर्थ काय आहे, की अख्ख्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला 0.7% चा आपल्याला प्रॉफिट झालाय. आणि आपल्याला इथं काय दिलंय, की 0.7% म्हणजे 2014 आहे. मग आता आपल्याला असा आकडा किंवा हे ओळखायचं आहे, ज्याला ना काय म्हणतो, ज्याचं 0.7 काढून प्लस केलं की आपलं 2014 येते. आता सांगतो, आता 2020 पहिल्यांदा जाणार, का जाणार सांगतो, कारण हे आहे कॉस्ट प्राइस. आपल्या कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल विचारायचंय. तुम्ही प्रश्न नीट वाचला असेल, राईट. मी काय वाचत नाही, कारण परत त्या टाइम जातो. 1 मिनिट, ट्रॅक्टर जायला लागलं. ठीक आहे, आता बघा, आता जर 2020 जर आपण घेतलं कॉस्ट प्राइस, पण आपल्याला तर प्रॉफिट झालाय, मग जो आपला सेलिंग प्राइस येणार तो ह्याच्यापेक्षा पुढे येणार, पण तो तर 2014 आहे, म्हणजे हे गेलं. आता 1900 का गेलं सांगतो काय, हे बघा, 1900 घेतलं. तर हे जर 0.7% राहू द्या, आपण ह्याचा 1% काढू. राईट बाजूने 10% काय येणार, 190, 1% येणार 19.
आणि आता आपल्याला 1% कमी ऍड करायचं आहे, बरोबर. 0.7 ऍड करायचं आहे. मग आपण जरी आपण 1% ऍड केलं तरी हे किती येतंय? 1919 येते. पण आपलं आलं काय पाहिजे? 2014 आलं पाहिजे. मग आता आपण सिंपल करूया. आता 2000 किंवा 2011, तर आपण काय करूया, जो साधा नंबर आहे, सिंपल नंबर आहे, त्याला घेऊया. 2000 रुपयाला घेऊ. आणि 2000 रुपयाचं आपल्याला प्रॉफिट किती झालंय? 0.7%. हा, आता बघा हे जर ना 10% किती येणार? 200. 1% किती येणार? 20 येणार, बरोबर. आणि आता 0.1% किती येणार? तर फक्त 2 येणार. आता 0.1% एवढं आपल्याला 0.7% काढायचं आहे, म्हणजे इंटू 7 केलं. 0.7% काय येणार? 2 इंटू 7 म्हणजे किती? 14. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल 14 रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे 2000 ला प्लस 14 केलं, येतंय का आपलं 2014? येते बघा. ठीक आहे. त्यामुळे हे हे प्रश्न असा ऑप्शन थ्रू करायचा आहे. असा केला तरच येतो, नाहीतर मग खूप अवघड जातो. ठीक आहे. कंबाईनचाच आहे. हां, बघा. म्हणजे आता तुम्हाला कळेल, की म्हणलं तुम्हाला आता हा एक मी म्हणेन कॅल्क्युलेशनचा हा जरा ना अवघड होता. पण बाकीचे तर सोपे होते. त्यामुळे जर आपल्याला काय म्हणतो, जर 20 प्रश्न येतात ना, त्यातले आपण कमी कमी खरं तर आता 18 पण घेऊ शकतोय. कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र आल्यामुळे त्यांनी इतके अवघड टाकत नाहीत. त्यामुळे 18 तर आपण, जर तुम्ही सिरीज आहे तशी 75 दिवस फॉलो केली ना, तर तुम्हाला 100% ना मिनिमम 16 प्रश्न बरोबर येणार. आणि ते जर तुम्ही स्वतःचं काही आउटपुट दिलं ना, तर मिनिमम 18 तर येणार. 2 जर चुकले तर सिली मिस्टेकनी, नाहीतर ते पण बरोबर येतील. ठीक आहे. आता आपण बघू. बघा, ट्रेन 250 मीटर लॉंग रनिंग ऍट स्पीड, एवढी एवढी तरी स्पीड दिली. हाऊ लॉंग विल इट टेक टू पास द प्लॅटफॉर्म ऑफ एवढं. हे बघा, आता आपल्याला टाइम विचारलाय. टाइमचा फॉर्म्युला काय लिहायचा आपण? डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. आता डिस्टन्स काय असणार? ट्रेनचं लेंथ प्लस प्लॅटफॉर्मची लेंथ. आपल्याला दिल्या ट्रेनची लेंथ, दिली प्लॅटफॉर्मची लेंथ, दिली. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं? स्पीड काढायचंय. स्पीड ऑफ ट्रेन, आणि स्पीड ऑफ ट्रेन पण दिले. मग फक्त फॉर्म्युल्यामध्ये टाकायचंय. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हे बघा, ट्रेनची लेंथ प्लस प्लॅटफॉर्मची लेंथ, अपॉन किती? अपॉन स्पीड. स्पीड किती आहे ह्याची? 45 आहे. किलोमीटर पर आवर आहे. ह्याला मीटर पर सेकंड करू. काय करतो आपण? इंटू 5 बॅटरा करतो. मग इंटू 5 केलं, आणि आता 18 वरती जाणार, बरोबर. कारण उलट आहे. झालं. इतकं आपलं सोपं आहे. आता बघा, आता आता हे काय येणार बघा, हे ब्रॅकेट आहे. 250 ने 250 म्हणजे 500 इंटू 18 अपॉन 45 इंटू 5. झालं 5. इथं 100 झालं. आता 9 निघालो. 9 टू जा 9, 5 जा 45. आणि 5 1 जा, आणि 5 20 जा. आणि झालं 20 इंटू 2 40 सेकंड्स. इतकं सोपं होतं. फक्त फॉर्म्युला टाकायचा आहे बघा. कधी पण काय करायचं, आपल्याला काय फाइंड करायचं तो लिहायचं. मग त्यावर आपल्याला कळतं की आपल्याला काय गिव्हन आहे आणि काय काढायचंय. ठीक आहे. आता आपण हे बघू. आता बघा, अ रॅट रन्स 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट. इथं आहे, ईस्टला 20 गेला, 20 लिहिलं. त्यानंतर काय दिले? दॅन टर्न्स राईट अँड रन्स 10 मीटर. बघा, 10 मीटर गेलं आणि राईटला गेलं म्हणजे आपल्या इथं येणार, खाली येणार. त्यानंतर काय बघा, अँड टर्न्स राईट अँड रन्स 9 मीटर. आता इकडनं राईटला गेला म्हणजे आपल्या लेफ्टला जाणार, आणि 9 मीटर म्हणजे इथंच येणार, एकदम तिथं पुढं नाही जाणार. बरं, इथपर्यंत आलाय. अँड अगेन टर्न्स लेफ्ट अँड रन्स 5 मीटर. बरं, ठीक आहे, 5 मीटर. आता खाली गेला, बरोबर, लेफ्टला. अँड देन टर्न्स लेफ्ट अँड रन 12 मीटर. आता बघा, इथनं आता तिथं गेला 12 मीटर, कारण इकडचं 9 प्लस 3. अँड फायनली टर्न्स लेफ्ट अँड रन 6 मीटर. म्हणजे बघा, इकडचं 5 मीटर आणि जरा अजून वरती आलाय 6 मीटर. नाव इन विच डायरेक्शन इज द रॅट फेसिंग. ठीक आहे, आपला म्हणजे मीटरचा काय संबंध नव्हता. वरतीच आहे ना, नॉर्थ आहे म्हणजे नॉर्थ. ठीक आहे, सोपं होतं. आता बघा, रोहन अँड सुरेश आर रँक. हा किती आहे बघ, 7वा आहे, आणि हा 11वा आहे फ्रॉम टॉप. आणि एकूण किती? 31 स्टुडंट आहे. व्हॉट विल बी द रिस्पेक्टिव्ह रँक फ्रॉम द बॉटम. आता मी तुम्हाला सांगतो. हे बघा, रँक फ्रॉम टॉप प्लस रँक फ्रॉम बॉटम -1 इज इक्वल टू टोटल. आपल्याला हा माहित आहे. आता आपल्याला हे बघा, रोहनची रँक टॉप मधनं 7वी आहे, बॉटम मधली माहित नाही, एक्स लिहू, -1 लिहू आहे तसं, आणि टोटल एकूण किती आहेत? 31 आहेत. झालं. एक्स इज इक्वल टू 31. 31 मायनस 6 म्हणजे किती? 25 येणार. म्हणजे रोहनची रँक 25वी येणार. ठीक आहे, बघा, एकच ऑप्शन आहे. सिंपल. लगे बनलं. हे बघा, आपण सुरेशचं काढलं का नाही का, एक आपलं उत्तर आलं की लगेच हे करायचं, ऑप्शन चेक करायचं. ऑप्शन मध्ये काय असलं तर. ट्रान्सपरंट शीट आहे बघा. आता आता हे जेव्हा हे फोल्ड होणार तेव्हा हे कसं येणार? असं येणार. आणि हेच आपल्याला उलट करून दिले बघा, हे येणार नाही. का? कारण आपलं हे जे टोक आहे ते या सर्कलला टच पाहिजे. हे गेलं. हे तर बघा, हे तर अख्खं डायग्रामच बदललंय, स्क्वेअर आणि हे. तर आता ए आणि आपलं सी मध्ये
इकडे काय दिले एकदम इथं ह्याला आपला ट्रायंगल असा इथं टेकला पाहिजे, हे येते. ठीक आहे. आता म्हणलं डिफरन्स डबल डिफरन्स बघा, -1 +8 आणि -1. एक मिनिट लिहायचं चुकलंय का काय. ठीक आहे. बरं काय म्हणतो मी इथं करेक्शन करतो, पण ह्याची सिरीज अशी असणार आहे, -1³ +2³ -3³ +4³. चलो, ऑल द बेस्ट. तुम्ही सॉल्व्ह करत असालच. आय बिलीव्ह इन यू.